चुना याचं काम चालू होतं. तुमच्याकडे नाही चुना येत. अवघड काम आहे माणूस. अरे काय उपयोग आहे. येरमळ्याला 15 लाख लोक होते. एकतरी का 15 लाख लोक येरमळ्याला. एवढ्या महिला, एवढे पुरुष, एवढं सगळं मस्त पैकी. किती खास आहे. देवीच्या विषय भावना आहे, पण ती पद्धत वेगळी आहे. इथं जावाला चुना लावी ती बाई आणि तिथं चुना यायचं. तिच्या शेतात पाणी नाही दिलं तो, मग काय लावला. तिचं घर तिला निम्म द्यायचं तर तो सगळं आणलं. तो नवऱ्याने घेतलं वाटून उचललं म्हणतात. जे जे घर उचली तर त्यांना देव उचली तो पुन्हा. असं नाही करायचं कधी. पांडवाचं सगळे हस्तिनापूर सगळं हाणलं कोणी, कौरवांनी. आणि त्यांना काय दिलं माहिती, इंद्रप्रस्थ, आपलं खांडवन. खांडवन कळलं काय साहेब. खांडवन म्हणजे काय माहिती, आपण टेक म्हणतो का, टेक. टेक नाही कळत, वारुळ. हा असं फुलं तांडग, कितीतरी हजारो साप त्या जंगलात गेले गेल्या ध्वंस करणार. अशा जंगलात त्यांना जागा दिली. पण ते मी धृतराष्ट्रांना जाऊ शकुनीच ऐकावं अशी कुठे पद्धत आहे. पण कधी महिला मंडळ जावाचं खायचं नाही, पुरुष मंडळी भावाचं कधी खायचं नाही, हो गावाचं कधी खायचं नाही, आणि हे देवाचं कधी खायचं नाही. वाईट होणार नाही. हा मग खायचं कुणाचं. आय 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 आय, आता तर लई आग लागली ग बाई. त्याची सोबत नेऊ कमी. पण त्या गावात गेले, खायचं कुणाचं मग. कष्टाच खायचं. कशाचं खायचं, कष्टाचं स्वतःच. वा आजी न तिला दिवस ठेवू नका बरं. लवकर लिखीला देऊन टाका. नाही 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 नाही, आता कवा म्हातारी झोपली का मग बाया नाकच तोडून घेते त्या. न तिला किंमत आली. एक तोडा म्हणजे केवढ्या ना पुढं आता नाक पडणार का. 1.5 लाख रुपयाला एक म्हातारी पडेल. नाक म्हातारीच. गळ्यात जर 2.5 लाखाच्या 2.5 आणि 3 लाखाच्या टाळे का, त्याला किती लागते. कोऱ्याचेच असतील ना टाळे, जास्त असते. केवढ्याला मुंडकच कापतील का नाही. काला मरायला. इथून पुढे लेकीला देऊन टाकीचा. लेकीला सोनं द्यायचं, लेकीला सोनं. मी सांगतो इथं बसू नये, इथं पुढे तुम्ही. मी आमच्या आईच्या बाबतीमध्ये तोच विचार असतो माझ्या डोक्यात. आईचं जीवन प्रसन्न राहावं, पण आईला लेकीला देव वाटतं. मी आमच्या आईला सांगितलं, हे सगळं पटापट पटापट द्यायचं जा, जी पाहिजे ती मुलीला. तुला जे वाटतं ते द्यायचं, आपलं काही प्रॉब्लेम नाही. अजिबात नाही. असं कधी करायचंच नाही. तुला वाटतं का नाही देऊन टाकायचं. लेकीनच घेतलं पाहिजे आईचं. या सुनांनी कधी वापरायचं नाही म्हातारीच. नाही नाही, तुम्हाला म्हातारी जिवंतपणे चालत नाही. तिचे 3-3 तोळे वापरू द्या, नाही का वाकड्या होणार बघा. आता लय आग लागली. जुने म्हणतात बया बरं झालं ग आणला. अरे तिला भाकर नाही, 3-3 सुना, आणि ती एकटी करून खाती. तिला पत्रे टाकून दिले आणि तिच्या जागेत बंगले बांधले. तिला कधी मध्ये घेत नाही. हो अरे तिला कधी तिच्या शेतातले गहू नाही मोजून देत्या. आणि इथं कथा चालू, इथं गुन्हीने टाकी द्या. इथं कथाकार तुला काय देणार. तुझा का सका भाऊ आहे. कथाकार नाही इथं. झोपले असले तर उठून येतील. गप्र बाबा माझ्या पोटावर पाय देतो का काय तू. गोसाई आला तर बाया दनादन वाढी देत. कुणाला गोसाईला. गोसाई नाही घेतो कुणी. नेमकं गोसाई ते म्हणते ना, आलं का माझ्याकडं आमच्या. अहो गोसाई गुरु करीत जावं. काय करीत जावं. तुम्ही शेतकरी गोसाई उत्तम आहे. तुम्ही पण गुरु करण्यासारखे. उत्तम शेती करत असेल तर काय हरकत आहे. हो गोसाई नक्की करावं. पण दत्ताने 24 गुरु केले. दत्त म्हणजे ब्रह्म विष्णू. अहो एवढे त्रिवेणी संगम असताना त्यांना 24 करावं लागले. आपण तर फक्त मानव आहे. मग आपण किती केले पाहिजे. त्यांना 24 केले, आपण 48 करावं. आपण कमकुवत आहे. मी गुरु केले महाराज. माझ्या जीवनामध्ये चेंज आहे. मला बऱ्याच वेळेस लोक म्हणून येत नाही, माझ्या मनात विचार आहे, इथं काय तिथं काय तिथं काय.
आणि मग शोध घेत घेत जायचं. मग तुमचा अहंकार कमी होतो. गुरुकडे गेल्याशिवाय अहंकार कमी होत नाही. मग तुम्हाला गायक गुरु पाहिजे, वादक पाहिजे, शेती करणारा पाहिजे, प्रत्येक गुरु पाहिजे. जीवनात तसे गुरु असल्याशिवाय जीवन नाही. दशरथ राजासारखा ज्याचा पोरगा राम विष्णू त्यांना गुरु आपलं म्हणते हे काय करायचं गुरुला. आपला गुरु गेल्यावर तर नक्कीच करावं. दुसरा एका डॉक्टरचा गुण आला नाही दुसरा डॉक्टर बघावा, नियम आहे त्याला. तसं गुरुविन अनुभव तपिविन दैवत तिथले बी न प्राप्त गुजबी नाही येत. हो, दारात गोसाई आला, गोसाई म्हणलं बाई जेवाय करा. बाई म्हणली काय करू जेवाय. गोसाई म्हणलं तुझं पोरग कापून जेवाय वाट. बाईने पोटचं पोरग कापलं सांगून ये. हो, तिच्या पोराचं नाव होतं चिलिया. ज्यानं कापायला लावलं ते गोसाई कोण होता? महादेव. वा, असं ऐकणारे असं पोटचं पोरगच कापलं. बाई रडायला लागली. डोळ्यात जर पाणी आलं तर मी सत्व घेऊन जाईल. सत्व जाऊ दे म्हणून टाक सुद्धा डोळ्यात आला नाही. बाईने पोटचं पोरग कापलं, शिजायला टाकलं. आणि शिजायला टाकलेल्या पोराचं लई खास पोरग नव्हतं. आई का मारती मला? सत्व जाऊ दे राजा, मारू. मग का मारू? तोच जन्म दिलाय, तूच मारतीस. मारून टाकलं आणि ते शिजायला टाकलं. बाईला गोसाई म्हणतोय मी मुंडक खाणार आहे. मुंडक म्हणजे आता ही बकरीचं खात्यात नाही करू. आजीला लई डाव टाकला बा. हो, खुरमुंडी म्हणतात त्याला तुमच्या. ते म्हणतात तुला बी बरंच पाठ आहे. मी काही आता मी तिकडे गेलो म्हणून काही ब्राह्मण झालो आहे तसंच आहे. मला पण कळतं सगळं. खुरमुंडी म्हणतात. मला कळतच नव्हती, ती त्या दिवशी कळली. तीच मुंडकं उकळात कांडायला लावलं. उकळात काढताना ओव्या गाया लावल्या. अरे कशी ओव्या गाई गायल्या ओव्या. आणि तीच पोरग वाढलं तर ती म्हणते बाबा तू बस जेवाय. थोड्यानं पडलं कुठानं. आणि अशा गोसायाला सगळ्या प्रक्रिया केल्यावर ते म्हणलं हाक मार तुझ्या पोराला. मारली हाक. गोसाईच हाकानं आपल्या आईच्या हाकेनं पोरग परत आलं. आणि गोसाई भगवान शंकर होत. हा, उद्या जर तुमच्या दारात गोसाई आलं आणि तो जर म्हणलं तुझं पोरग कापून जेवाय वाट, तुम्ही कोणाला कापता? उद्या कोणाच्या घरी जाऊ नका बघा. हे गोसाईलाच कापाय बसले. पहिल्याच पंक्तीत वाढतात हाना लिंबू पिळू पिळू. वारं चाला त्याच्यावर विटाला विटाला.